झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीए 2 हे सरकार लक्षात राहील ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींचे, प्रशासनिक गोष्टींचे प्रमुख, तर सोनिया गांधी या राजकीय गोष्टींच्या प्रमुख, अशा दोन प्रकारच्या द्विस्तरीय रचनेमुळे, त्याहीपेक्षा महागाईमुळे आणि त्याहीपेक्षा मला विचाराल तर त्यांच्या घोटाळ्यांमुळे आणि अंमलबजावणीतल्या दोषांमुळे। टाकूया या दोन्ही गोष्टींवर एक नजर। योजना आणि अंमलबजावणी। नरेगा योजनेचा फज्जा उडाला। 7 वर्षात जवळपास 19 लाख कोटींची तरतूद करून सुद्धा दलित आणि आदिवासी लाभार्थींच्या संख्येमध्ये लक्षणीय स्वरूपात घट। केवळ 15%च काम पूर्ण। एकूणच नरेगा योजनेचा कसा फज्जा उडाला ते आपण पाहताय। 2009 मध्ये सरासरी 54 हातांना काम मिळत होतं, म्हणजे एका व्यक्तीला 54 दिवस काम मिळत होतं, तर 2012 मध्ये सरासरी एका व्यक्तीला 44 दिवस काम मिळू लागलं। योजना आणि अंमलबजावणीचा दुसरा तुम्ही फज्जा बघा। शिक्षण हक्क कायदा 2004 मध्ये 5वी मधल्या गळतीचं प्रमाण 40% होतं, तर 2009 मध्ये ते 30%वर आलं, म्हणजे एक प्रकारे प्रगती झाली असं तुम्हाला वाटेल। 2004 मध्ये 8वी मध्ये 53% गळतीचं प्रमाण होतं, तर 2009 मध्ये तो आकडा 42%वर आला, म्हणजे केवढी प्रगती झाली। खरोखरच ही प्रगती होती का? असर या संस्थेचा अहवाल जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की 5वीतल्या विद्यार्थ्याला दुसरीचं पुस्तक वाचता येत नाहीये किंवा पाढे म्हणता येत नाहीयेत, अशा प्रकारची शैक्षणिक गुणवत्ता आम्ही आणली। मिड डे मीलमुळे मुलं शाळेत तर आली पण शिकली नाही। आता पुढचं पाहूया। अन्न सुरक्षेचं वास्तव। 23 कोटी जनता उपाशी, म्हणजेच एकूण जगाच्या 25% लोकसंख्या उपाशी आहे। ती भारतात राहते, म्हणून गोदाम खुली करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। याचं कारण 192 लाख मेट्रिक टन इतकं धान्याचं उत्पादन यूपीए 2 सरकार आलं तेव्हा आपण करत होतो, तर यूपीए 2 सरकारच्या आत्ता 2013 साली तोच आकडा 667 लाख मेट्रिक टनावर गेला, तरी सुद्धा गरिबाच्या पोटात अन्न ते मिळालं नाहीच। शेवटी त्याकरता सुप्रीम कोर्टावर जावं लागलं। आपण यूपीए 2 सरकार ज्याच्या करता कुप्रसिद्ध किंवा लक्षात राहील ते म्हणजे अक्षरशः दर तिमाहीला समोर येणारे घोटाळे। जणू काही 300-400 कोटींचा घोटाळा हा घोटाळाच वाटू नये असे वेळोवेळी विस्फारित करणारे आकडे समोर आले। कोळसा घोटाळा, उगाळा तेवढा काळाच। कॅश फॉर वोट घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, टेट्रा ट्रक घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा। झी 24 तास एक पाऊल पुढे।